मॅथमॅटिकल लॉजिक 10th लेक्चर या चॅप्टरवरला आणि आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन लॉजिक रूल्स. त्या रूलपैकी मी कालच्या 9th लेक्चरमध्ये तुम्हाला रिव्हिजन दिलं होतं पहा आणि म्हटलं होतं की हे रूल ट्रूथ टेबलनं व्हेरीफाय करा. त्यातले निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स हे 4 रूल पहा. negation of p cap q, negation p cap q equal to negation p or negation q. म्हणजे निगेशन घेताना पॅटर्न मधल्या अँडचं ऑर व्हायले आणि दोघांचं सेपरेट निगेशन. सेकंड रूल हे जर लक्षात आलं असेल तर सेकंड तसला तसंच निगेशन घेताना ऑरचं अँड होईल आणि निगेशन सेपरेट. या दोन्ही रूलचं लॉजिक लक्षात ठेवायला सारखे. ओके, निगेशन घेताना अँडचा ऑरचा अँड सेपरेट निगेशन, इथं ब्रॅकेटला निगेशन. निगेशन पी इम्प्लाइज क्यू ही स्टेटमेंट येते पी कॅप निगेशन क्यू. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इक्वल्स टू पी कंजंक्शन निगेशन क्यू. and last negation p double implies q. याथे p and negation q as it is or negation p cap q, negation p cap q. कारण p double implies q ला आपण p implies q and q implies p लिहितो, त्यामुळे p cap negation q or negation p cap q. या रूलवरून हा लक्षात ठेवता येतो. These are the negations of compound statements. Okay. Next, the negation p implies q is p cap negation q. हे आत्ताच आपण रूल पाहिला. आता ह्याच पॅटर्नच्या दोन्ही साइडला निगेशन घ्या. निगेशन इन ब्रॅकेट negation p implies q equal to negation in bracket p cap negation q. दोन्ही साइडचं निगेशन. लेफ्ट साइड मध्ये पहा निगेशन ऑफ निगेशन राहील फक्त p implies q. राईट हँड साइडला निगेशन घेता अँडचं होईल ऑर आणि दोघांचं सेपरेट निगेशन. पहा काय येतं p implies q negation p or q, right? And hence we get the p implies q equal to negation p or q. This is a new rule, conditional law म्हणू याला आपण. p implies q statement written like this without using the conditional statement, conditional format. If then phrase न लिहिता कंडिशनल स्टेटमेंट फॉर्म न लिहिता तिला असं लिहिता येते. 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 2 यावर डिपेंड आहे. नेक्स्ट, negation p double implies q, negation p double implies q equal to p cap negation q or negation p cap q. हा फोर्थ रूल आपला आता पाहिलेला. याच्याही दोन्ही साइडचं निगेशन घ्या, दोन्ही साइडचं निगेशन घ्या. लेफ्टला निगेशन ऑफ निगेशन स्टेटमेंट येईल, निगेशन ऑफ निगेशन. आता इथं निगेशन घेताना ऑब्झर्व केलं, या ऑरचं होईल अँड आणि सेपरेट दोन्ही ब्रॅकेटचं निगेशन. या ब्रॅकेटचं निगेशन, सेकंड ब्रॅकेटचं निगेशन, ऑर रिप्लेस्ड बाय अँड. रूल लक्षात आला कोणता अप्लाय केलं. then negation of this first bracket, negation of this first bracket, negation p or negation of negation q. आणि इकडे negation of negation p or negation q, and hence the answer, it is a q, it is a p. Therefore p double implies q can be written as negation p or q and p or negation q.
हे दोन कंपाऊंड निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटवरून तयार झालेले दोन रूल हे तुम्हाला कामी येणार बार बार. म्हणजे आपल्याकडे 4 निगेशनचे रूल आणि सोबत हे दोन विसरले तर त्यावरून तयार करता येतील, आठवता येईल. नेक्स्ट नाउ द सेम पार्ट इथं मी कंप्लीट कदाचित ते थोडंसं स्मॉल झालं ते लेटर इथं बोल्ड केलं त्याला. निगेशन ऑन बोथ साइड, निगेशन बिकम स्टेटमेंट ॲज इट इज, दोन्ही साईडचं सेपरेट निगेशन. ओके, पुन्हा याला रीड करा. डबल इम्प्लिकेशनचं जे निगेशनचा रूल आहे तिथं दोन्ही साईडचं निगेशन घेतलं. रिपीट का दाखवलं पहा, कारण रूल अशाने पाठ होते. Now the idempotent law. What is that? The law says that P cap P equal to P or P equal to P. A statement conjunction same statement, you get a same statement. A statement or same statement, you get a same statement, one statement. एकच वाक्यामध्ये आपण अँड जोडलं तर दोन वाक्य तयार, दुसरं वेगळं नवीन वाक्य तयार होईल का? 2 is even number and 2 is even number, म्हणजेच 2 is even number. Or 7 is a prime number or 7 is a prime number, म्हणजेच काय असेल 7 is a prime number. So here is idempotent law. सेकंडला तुमच्या अतिशय ओळखीचा आहे कम्युटेटिव्ह लॉ. Here conjunction is commutative as well as disjunction is commutative. कम्युटेटिव्ह म्हणजे कंजंक्शन मध्ये पी च्या जागेवर क्यू आणि क्यू च्या जागेवर पी लिहिलं तरी व्हॅल्यू चेंज होत नाही. पी कॅप क्यू इक्वल्स टू क्यू कॅप पी ॲज वेल एज पी ऑर क्यू इक्वल्स टू क्यू ऑर. असोसिएटिव्ह लॉ हा पण ओळखीचा आहे. असोसिएटिव्ह इथं 3 अलग अलग स्टेटमेंट दिलं जातं. पी क्यू आर, पी कॅप इन ब्रॅकेट क्यू ऑर आर इक्वल टू पी कॅप क्यू अँड आर. P cap Q and R equals to P cap Q and R. हे दोन्ही पण कंजंक्शन, इकडे पण फक्त ब्रॅकेट बदललं, पहिल्या दोघांना इथं दुसऱ्या दोघांना. सेम असोसिएटिव्ह लॉ फॉर डिसजंक्शन. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये दोन ऑपरेटर्स येतात, ऑपरेटर अँड ऑर. P and in bracket Q or R, P and Q or P and R. Here conjunction distributive over the disjunction. Here disjunction distributive over the conjunction. P or Q, P and R. P or Q and P or R. Okay. P or आणि मधला अँड असेल असं इथं. P cap दोन्ही साईडला हे ऑर ॲज इट इज. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आणि असोसिएटिव्ह लॉ मध्ये बऱ्याच वेळा मुलं कन्फ्यूज होतात. इथं एकच तुमचं ऑपरेटर आहे कंजंक्शन दोन्ही साईडला किंवा डिसजंक्शन. इथं कंजंक्शन डिसजंक्शन ऑर डिसजंक्शन कंजंक्शन. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि असोसिएटिव्ह लॉ मध्ये कन्फ्यूज होऊ नका. वाचलं बरोबर? नेक्स्ट डी मॉर्गन्स लॉज. हे आत्ता झाले तुम्हाला त्या रूल ऑफ निगेशन मध्ये. निगेशन पी कॅप क्यू इक्वल टू निगेशन पी और क्यू इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी कॅप क्यू इक्वल्स टू निगेशन पी और निगेशन क्यू. आता बघा रूल ऑफ निगेशन मध्ये त्याला आपण नाव दिले तर डी मॉर्गन्स लॉज. नेक्स्ट इज पुढचा कंडिशनल लॉ आता आपण तयार केलेला. P implies Q equals to negation P or Q. मी तुम्हाला 2 वेळा याचं प्रूफ दाखवलं जस्ट एका मिनिटापूर्वी. कंडिशनल लॉ सेम बाय कंडिशनल लॉ. P double implies Q equal to P implies Q and Q implies P बाय कंडिशनल लॉ. हे दोन्ही लॉचं प्रूफ रूल ऑफ निगेशनच ना, लास्ट दोन त्यांचं निगेशन घेतलं पुन्हा ते तयार होतात. नेक्स्ट इज इनव्होल्यूशन लॉ. एकदम सिंपल.
ह्या पाठ करा म्हणायचीच गरज पडणार नाही कोणाला. निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल्स टू पी, दॅट इज कॉल्ड इन्व्होल्युशन लॉ. पुढचे लॉज मात्र व्हेरीफाय करा, कन्फ्यूज करतील. व्हेरीफाय केलं कन्फ्युजन कमी होईल. आयडेंटिटी लॉज. व्हॉट इज आयडेंटिटी लॉ? P or F equal to P and P cap T equal to P. P or F equals to P and P cap T equals to P. कुठली स्टेटमेंट कंजंक्शन फॉल्स इक्वल्स टू सेम स्टेटमेंट, याचे ट्रूथ टेबल तयार कर, इक्वल्स टू पी. हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न सेम येते. ट्रूथ टेबलने व्हेरीफाय करा. आयडेंटिटी लॉचा अर्थ काय समजायचा? रिअल नंबर बदलतो. एनी रिअल नंबर प्लस 0 इक्वल टू सेम रिअल नंबर. किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये एनी नंबर इंटू 1 इक्वल टू सेम नंबर. आपल्या लॉजिक मध्ये सुद्धा असा रूल आहे. फॉर डिसजंक्शन एफ इज आयडेंटिटी एलिमेंट, फॉर कंजंक्शन टी इज आयडेंटिटी एलिमेंट. ओके, आयडेंटिटी लॉ. नेक्स्ट इज कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ इंटरेस्टिंग आहे. पी कॅप निगेशन पी एफ. पी जर ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स असेल. पी जर फॉल्स असेल तर निगेशन पी ट्रू असेल. हे दोन्ही एफ एफ कंजंक्शन दोन्ही एक टी ते एक एफ आहे, म्हणजे दोन्ही टी टी एकदा येणार नाही. ऑलवेज फॉल्स. आठवून पहा. ट्रू फॉल्स, कंजंक्शन फॉल्स. इथं पी ऑर निगेशन पी, पी ऑर निगेशन पी म्हणजे ट्रू ऑर निगेशन निगेशन टी म्हणजे फॉल्स, और फॉल्स और टी इट इज अ टी. असे टेबल तयार करू नये का? हे 1 2 3 4 2-3 वेळा व्हेरीफाय करा. असे तोंडी सांगितल्यानं आणि एकदा वाचल्यानं हे जे लक्षात राहतील, कदाचित पुन्हा कन्फ्यूज करतील. पी कधी, टी कधी, एफ कधी कन्फ्यूज करतील. थोडं ह्या दोन रूलला व्हेरिफिकेशन यूज करा. हे रूल मी डबल एकदा सांगणार आहे आजच्याच लेक्चरमध्ये, लक्षात असू द्या. पुढे जाऊ आपण प्रॉब्लेमकडे. युजिंग द रूल ऑफ निगेशन, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड जस्टिफाय. युजिंग रूल ऑफ निगेशन, हे रूल ऑफ निगेशन वाचले चारही रूल पुन्हा. ओके, ह्या पॅटर्नचं आपल्याला करायचे निगेशन इन सोल्युशन. कंप्लीट पॅटर्न ब्रॅकेट मध्ये टाकलं. निगेशन ऑफ दॅट पॅटर्न. कुठला रूल अप्लाय करणार याला? नंबर 3. P implies Q चं निगेशन P as it is, निगेशन Q. हे पहा, फर्स्ट स्टेटमेंट as it is and निगेशन ऑफ सेकंड पार्ट. खाल्लास, झालं उत्तर तुमचं. निगेशन Q अँड निगेशन. या पहिल्या पार्टचं झालं आपल्याकडे निगेशन. फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड पार्ट. एकाच लाईनमध्ये आन्सर. नंबर 2, पी कॅप निगेशन क्यू. पी कॅप निगेशन क्यूचं निगेशन. कुठला रूल यूज करणार? फर्स्ट नंबरचा. फर्स्ट नंबरचा रूल. निगेशन ऑफ फर्स्ट अँडचं झालं ऑर, सेकंडचं निगेशन ऑफ निगेशन क्यू. That means we get negation P or Q. The end. Second pattern the negation काढलं मी. Number 3, P or negation Q. Negation in bracket P or negation Q is equals to negation P cap Q. केलास एक स्टेप इथं टाळली. तोंडी पण निगेशन काढता येतील, एवढं सोपं आहे, फक्त रूल पाठ पाहिजे. नेक्स्ट, same type question using the rule of negation, write the negation of following statement pattern. हे आपले रूल हा गिव्हन पॅटर्न. चला पहिल्या पॅटर्नला घेऊया. निगेशन इन कंप्लीट ब्रॅकेट P और निगेशन Q अँड R. इथे मी या ब्रॅकेटला एक स्टेटमेंट मानल कंजंक्शन R
आणि रूल वापरल पहिला. निगेशन ऑफ फर्स्ट पार्ट और इथं झालं और निगेशन ऑफ सेकंड पार्ट. निगेशन घेताना कंजंक्शनचं डिसजंक्शन व्हायले. कंजंक्शनचं डिसजंक्शन. पहिल्या पार्टचं सेपरेट निगेशन, दुसऱ्याचं सेपरेट निगेशन. पुन्हा या ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं राहिलं. निगेशन पी और झालं पा अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू और निगेशन आर. बस एवढ्याला बदल करा. दॅट इज आवर फायनल आन्सर. निगेशन पी कैप क्यू और निगेशन आर. ठीक है. नेक्स्ट इज 5. negation in bracket negation p cap q or p cap negation q. Consider it is a first statement, this is a second statement, here is a disjunction, so it is converted into conjunction. Negation of first, negation of second. Okay, now negation of first. एवढ्याच ब्रॅकेटचं निगेशन रूल अप्लाय करणार पहिला. पुन्हा रूल अप्लाय करणार दुसरा. पाहूया काय. निगेशन निगेशन पी और निगेशन क्यू. निगेशन पी और निगेशन निगेशन क्यू and hence p or negation q and negation p cap q. Yes, it is the final answer. These are examples on negation. पुन्हा कंटिन्यू. तसंच एक प्रॉब्लेम आहे. negation p cap negation q or p cap negation q. Yes, a negation of complete given statement pattern. मध्ये disjunction bracket और ब्रॅकेट हा रूल अप्लाय करा. काय मिळालं आपल्याला. डिसजंक्शन. फर्स्ट पार्टचं निगेशन, सेकंड पार्टचं निगेशन. पुन्हा त्या निगेशन पूर्ण ब्रॅकेटला घ्या. negation of negation p or negation of negation q and negation p or negation of negation q. दोन्ही वेळेला हा रूल अप्लाय केला. याला याला. ठीक आहे. नाउ negation of negation p is p or q and negation p or q. Okay, that is the problem on negation. The complete negation of this pattern equals to p or q and negation p or q. ठीक. Next problem on the negation 7 and 8 number. 7th solution पाहूया. रूल कोणता. 7th नंबरच्या क्वेश्चन कडे आपण पाहूया. सोल्युशन फॉर द निगेशन ऑफ कंप्लीट p implies p or negation q. कुठला रूल अप्लाय करणार आहे ना. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इक्वल्स टू p cap निगेशन ऑफ सेकंड पार्ट. हा रूल अप्लाय केला. आता सेकंड ब्रॅकेटला, इथं ब्रॅकेटला कोणता रूल अप्लाय करणार. negation p and negation q. p cap negation p and negation of negation q. or and झालं. negation of negation q is q and this is our final answer. So negation of the pattern number 7 is equals to p cap in bracket negation p cap q. Now the last problem on negation 8. Negation in bracket p or negation q implies p cap negation q. negation मध्ये इथं implication डबल आलं. फर्स्ट पॅटर्न ॲज इट इज, इम्प्लिकेशनच्या लेफ्टच्या ॲज इट इज आणि ॲरोच्या नंतरच्याचं घ्यायचं निगेशन. हा रूल अप्लाय केला. पुन्हा फक्त सेकंड ब्रॅकेटकडे लक्ष द्या. negation p or negation of negation q and hence it is a q. Therefore you get negation of the given 8 number pattern equal to this. Okay, p or negation q and negation p or q. These are problems on negation.
Now again, I repeat, add important law. P cap P equals to P. P or P equals to P. Commutative law. P cap P equals to Q cap P. And P or Q equals to Q or P. Associative law. P in a bracket Q and R equals to P and Q. Bracket close and R. And P or Q or R equal to P or Q or R. Distributive law. P or Q or R, sorry, P and Q or R equals to P and Q or P and R. P or Q and R equals to P or Q and P or R. Distributive law. Next is De Morgan's law. Negation P or Q equals to negation P and negation Q. Negation P cap Q equal to negation P or negation Q. De Morgan's law का rule of negation बनाया. Next is rule for conditional statement. P implies Q equal to negation P or Q. By conditional, P double implies Q equals to P implies Q and Q implies P. असं लिहिता येईल याला, किंवा P double implies Q equal to negation P or Q and P or negation Q. Okay, that is biconditional law. Involution law, very simple. Identity laws. P or F equal to P and P and T equal to P. P or F, P. P cap T, P. Complement law. The conjunction of statement and its negation is false and their disjunction is true. A conjunction of statement and negation of that statement is always false. Disjunction of statement and its negation is always true. असं काहीतरी लॉजिक लावून लक्षात ठेवा. पुन्हा म्हणतात टेबल न व्हेरीफाय केलं सगळ्यात चांगलं. हे रूल पुन्हा रिपीट का केले असतील पहा, रूल इम्पॉर्टंट. याच्यावर क्वेश्चन कसे येतात. विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल शो दॅट द P cap Q or negation P cap Q or P cap negation Q pattern equal to P or Q. LHS equal to RHS प्रूव्ह करायचे. हे आपण प्रूव्ह केले लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये केले, पण इथं काय म्हणते हा, विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल द पॅटर्न इक्वल टू पॅटर्न प्रूव्ह करायचे, पण आपल्याला टेबल यूज करायचं नाही, हे रूल यूज करायचे. जेवढे रूल या प्रॉब्लेम लागतात तितकेच मी बाजूला काढून ठेवले. याची लेफ्ट हँड साइड घेऊ. पहिले लेफ्ट हँड साइड P cap Q or negation P cap Q or P cap negation Q. मी ह्याला पाहताना या स्टेटमेंट पॅटर्नला P म्हणेल ब्रॅकेट रेड, याला Q म्हणेल, याला R म्हणेल. इथं असेल P or Q or R. It can be written as P or Q bracket close or R. इथं अप्लाय केला मी असोसिएटिव्ह लॉ. पहिल्या दोघांना ब्रॅकेट टाकलं, तिसरं बाजूला, that is associative law. Okay. Now observe the bracket first. इथं cap Q, similar term in both bracket. Like this, cap with P cap R, P cap Q, P cap R can be written as P cap Q or R. हा रूल फक्त इथं डिस्ट्रीब्युशन लेफ्ट करू नये, इथं डिस्ट्रीब्युशन राईट करू नये. हा रूल बार बार पहा आणि मी त्याला अप्लाय कसं करतोय पहा. कॅप क्यू दोन्ही ब्रॅकेट मधलं कॅप क्यू थोडक्यात आपण कॉमन घेतलं असं. इथं म्हणणं योग्य नाही खरं तर तसं, पण असं म्हणायला लक्षात ठेवायला हरकत नाही. कॅप क्यू राहिलं कोण मग P और निगेशन P. दोन्ही ब्रॅकेट मध्ये कॅप क्यू कॉमन घेतलं, राहिलं कोण P और निगेशन P.
या थर्ड ब्रॅकेटला ॲज इट इज ठेवलं, फक्त हे मोठं ब्रॅकेट टाकलं, यातलं कॅप क्यू बाजूला, पी ऑर निगेशन पी. कळालं? नो पी ऑर निगेशन पी ओळखीचे, पी ऑर निगेशन पी कॉम्प्लिमेंट लॉ ट्रू येते का फॉल्स येते इतकंच पहा. इट इज ट्रू. कॅप क्यू ॲज इट इज, हे तर ब्रॅकेटमध्ये तिन्ही स्टेपमध्ये ॲज इट लिहिले. पुन्हा इथं टी कॅप क्यू हा लॉ पहा, टी कॅप पी कॅप टी इज पी, म्हणजे conjunction of T with any statement gives the same statement. So we get a statement Q here. Q cap the bracket as it is. फक्त हे मोठे ब्रॅकेट सॉल्व केले मी. कसं सॉल्व केलं पहा. नाउ यूज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा लास्टचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करा. Q or P and Q or negation Q. Again Q or negation Q, Q or negation Q, complement law. हे इथं आपण वापरला आताच. It is a T. Again a statement conjunction T, हा रूल आहे. It is the statement and hence the right hand side. That is the process to prove the logical equivalency using that rules. त्याच्यामुळे मी तुम्हाला रूल 2 वेळा रिव्हिजन केले मुद्दाम, आणि 2 दिवसापासून सांगत होतो मागच्या 2 पिरियड पासून की रूल नीट पाठ ठेवा तर प्रॉब्लेम जमतील. अँड हेन्स द प्रूफ. ओके, विदाउट युजिंग द ट्रुथ टेबल. नेक्स्ट, विदाउट युजिंग द ट्रुथ टेबल प्रूव्ह दिस पॅटर्न. पॅटर्न नीट वाचा. लेफ्ट हँड साइड इक्वल टू प्रूव्ह करायचे पी. फर्स्ट पॅटर्न प्रूव्ह करू आपण. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. सोल्युशन मध्ये हा लेफ्ट पार्ट मी मुद्दाम त्याला कलर काही द्यायला मुद्दाम, म्हणजे तुम्हाला समजेल की मला काय करायचं नेमकं. पी ऑर क्यू, पी ऑर निगेशन क्यू. सो यूज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बट कॉन्व्हर्सली. पी ऑर in bracket Q and negation Q. P or bracket मध्ये करायला Q cap negation Q. What is Q cap negation Q? Q cap negation Q. It is हे आठवायला हरकत नाही, हे इथे false, and therefore P or F is P, and hence the statement pattern equal to P. That is the proof of problem number 2. बस 2 स्टेप मध्ये. प्रॉब्लेम नंबर 3, P cap in bracket Q or negation P, P cap in bracket Q or negation P. याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करा. हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, distributive law P and Q or P and negation P. पुन्हा एकदा P and negation P आलं पण it is a false. आणि कुठलीही स्टेटमेंट डिसजंक्शन F सेम स्टेटमेंट P, हा रूल. सो आवर आन्सर इज P cap Q. आलं पहा, राईट हँड साइड आली. हेन्स द प्रूफ. प्रॉब्लेम समजल्यानं खूप सोपे वाटते, पण रूल पाठ नसतील ना मजा येईल, काहीच कळणार नाही. कुठलं कॅल्क्युलेशन नाही तर काहीही नाही. पाठीमागच्या तुमच्या कुठल्याही फार नॉलेजचं इथं ॲप्लिकेशन नाही. स्वतंत्र याचे जे लॉजिकचे अल्जेब्राचे रूल आहेत ते पाठ करा बाबांनो, तर प्रॉब्लेम जमतील. नेक्स्ट, विदाउट युजिंग द ट्रुथ टेबल शो दॅट P cap Q or negation P cap Q or negation Q cap R equal to Q or R. लेफ्ट हँड साइड आताच ऑब्झर्व करा.
एक प्रॉब्लेम झाला पास, याच्यात आपण हा असोसिएटिव्ह लॉ यूज केला होता, तोच करतो इथं लेफ्ट हँड साईड. याच्यामध्ये या पहिल्या दोघांना टाकतो एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट. ओके, आणि फक्त हे मोठं ब्रॅकेट रेक्टँग्युलर ब्रॅकेट पहिले सॉल्व करू. याच्यात पण पहा कॅप क्यू कॅप क्यू. ओके, कॅप क्यू and hence we get in bracket P or negation P, cap Q as it is. कळलं का कसं आलंय? Q Q cap Q राहिलं कोण? P or negation P. हे मधला negation P पहिलं P. पुन्हा एकदा P or negation P is true. Write that it is a true. Okay, now T cap P is it is a Q. Again use the distributive law. Q or negation Q and Q or R. Okay, Q or negation Q is T bracket as it is. Again use this law, identity law, and hence we get Q or R, that is right hand side, and hence the proof. म्हटलं मी तर 4 प्रॉब्लेम घेतले, बुक मध्ये असे 3-4 क्वेश्चन. हे क्वेश्चन तुम्हाला लॉजिक मध्ये जर चांगले जमले तर आता लॉजिक मध्ये काहीही उरलेलं नाही. आणखी 1 ते 2 लेक्चर मध्ये ते अर्ध्या तासाचे लेक्चर घ्यायला आपण फक्त हा चॅप्टर इझिली संपेल. 1.4 कंप्लीट सॉल्व करा. एक्सरसाइज 1.4 पेज नंबर 21 कंप्लीट, काही राहील नाही. ऑल्सो सॉल्ड एक्झाम्पल आपल्या बोर्ड बुक मधले खरंच सुंदर आहेत. कधी पण सॉल्ड एक्झाम्पल बाजूला करू नका, आणि ते तुम्हाला इकडच्या एक्सरसाइज पेक्षा काही प्रॉब्लेम स्ट्रॉंग आहेत. आणि दुसरी एक सूचना देते, ऑल्सो स्टार्ट द ऑब्जेक्टिव्ह ऑन मॅथमॅटिकल लॉजिक. ऑब्जेक्टिव्हचा ते तुम्हाला जे काही ऑब्जेक्टिव्ह तुमच्याकडे अवेलेबल आहेत, जे अवेलेबल आहेत ते सोडवा. नसतील अवेलेबल माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, किंवा आपल्या ग्रुपवर मी PDF पाठवेल, किंवा या लिंक सोबत सुद्धा चॅप्टरच्या PDF देईल. तसे मी प्रत्येक पिरियडला PDF लिंक करतोय, जेणेकरून तुम्हाला नोट्स मिळतील आणि PDF डाउनलोड केल्यावर ते वाचायला पण सोपं जाईल.